आणि एक गुच्छ. खास या सामन्यासाठी गावावरून आलेले आहेत ग्रामीण अध्यक्ष सन्माननीय आदरणीय नथुरामजी महाडिक साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. तरी आपल्या गावाच्या वतीने आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आणि त्यांचा सन्मान सोहळा देता टाळ्यांच्या कडकडामध्ये स्वागत झालं पाहिजे त्यांचं. कारण मित्रांनो वय जरी 60-70च्या आसपास असलं परंतु ग्रामीण भागातून इथपर्यंत येणं ही लाख मोलाचं सहकार्य आपल्या संघाला हवं असतं. सन्मान चिन्ह देतील प्रकाश खेडेकर. तसेच एक सन्मान चिन्ह आणि फुलगुच्छ आणि शाल शिपल देऊन त्यांचा सन्मान होतोय. लाख मुलाचं सहकार्य त्यांचा सदैव या गावाला असतो. आणि श्रीफल देतील संतोष गायकर. मॅन ऑफ द मॅच माझे गावचे सदस्य श्री संजीव साबले यांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी. त्यांचा सत्कार करतील संतोष गायकर. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय ज्यांनी षटकार मारला. क्रिकेट संघासाठी बहुमूल्य असं वेल आणि आर्थिक सहकार्य केले आणि युट्यूब चॅनलसाठी जे स्पॉन्सर असे ज्यांनी सहकार्य केले संजीव साबले आज या आपल्या संघासाठी उपस्थित आहेत. संकेत माडिक यांचा सत्कार करतील अमृत दाभोलकर. हॅलो संजीव साबलेंना सन्मान चिन्ह देतील श्री सुनील खेडेकर. संकेत महाडिक यांचा सत्कार करतील अमृत दाभोलकर. सेमीफायनलचा राऊंड चालू आहे. सेमीसाठी फायनल साठी जो सामना चालू आहे तो चंदनवाडी आणि खामगाव. चंदनवाडी हा संघ फलंदाजी करतोय. फलंदाजी सज्ज होतोय तो चंदनवाडी या संघाकडून. मी चंदनवाडीच्या संघाच्या कर्मचारी एक मिनिट जरा सामना थांबवायचा करतील संकेत महाडिक. एक मिनिट दादा. दोन्ही खुजारे वांजळे आणि चंदनवाडी या संघाच्या कर्णधाराला विनंती केली होती की स्टेजच्या समोर आपण उभं राहायचं नाही तर पेनल्टाईज म्हणून 5 रन तुमचे कमी केले जातील. मी मगाशी देखील आयोजकांच्या वतीने सांगण्यात आलं होतं. चला लगेच सामना चालू करायचा. एक प्रतिनिधी आमच्याकडे पाठवायचा आहे. सेमीफायनलचा राऊंड चालू होतोय आणि फलंदाजी सज्ज होतोय ते चंदनवाडी या संघाकडून. हॅलो प्रशांत माडिक स्टेजवर यांनी कृपा करावी. त्यांचा सत्कार करतील अमृत दाभोलकर. पंच 1 बॉल 1 रन ना. ओके ओके. हॅलो सर्व क्रिकेट प्रेमी खेळाडूंना एक आग्रहाचं निवेदन आहे. आता सेमीफायनलचा राऊंड चालू झालेले सर्व शांतिप्रियने खेळ खेळावे हे आमचे आयोजक करून नम्र विनंती आहे. लगेचच आपण जाऊया सामन्याकडे. चंदनवाडी या संघाकडून फलंदाजी करतोय तो म्हणजे हर्षद आणि दर्पण अचूक अशी फलंदाजी करतायत. गोलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. तसेच खामगाव या संघाकडून गोलंदाजी करतोय सज्जन. परिपूर्ण सामने पहिला चालू मानाचा सामना चालू झाला असून पासून स्ट्राईकला गोलंदाजी करतोय संजन. अचूक फलंदाजी करतायत ते. हो निर्धाव चेंडू टाकतोय आपल्या गोलंदाजी मधून सज्जन. अचूक अशी गोलंदाजी करतोय संघासाठी आणि नावासाठी. अचूक अशी गोलंदाजी करतोय सज्जन खामगाव या संघाकडून. तसेच ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला चंदनवाडी या संघाकडून. फलंदाज दर्पण कुठल्याही गोष्टीचा दर्पण घेत नाहीये. परिपूर्ण गोलंदाजावरती दर्पण टाकण्याचा प्रयत्न करतोय आणि अचूक फलंदाजी करतोय तो म्हणजे दर्पण चंदनवाडी या संघाकडून. चंदनवाडी या संघाची धाव संख्या झाली आहे ती 5. कुठल्याही गोष्टीचा
अशीच गोलंदाजी करावी लागेल कोणा सज्जनला जर आपला संघ विजयी करायचा असेल तर. हॅलो, पांगलोळ गावचे सदस्य पवन माडिक यांचं गावदेवी क्रिकेट संघाकडून खूप खूप स्वागत. त्या सत्कार करतील अमित खेडेकर. हो, काय समाचार घेतलाय. उंची जास्त, लांबी कमी, हात खोललेले आहेत आणि बॅक टू पॅव्हिलियन जातोय. बॅक टू पॅव्हिलियनचा विकेटचा पतन होतोय फलंदाजी मधून. तो म्हणजे हर्षदचा. काय गोलंदाजी, दडपण बाद होतोय आणि काय गोलंदाजी करतोय तो सज्जन आपल्या संघासाठी आणि आपल्या नावासाठी. लागेल ते म्हणजे चंदनवाडी या संघाला. समोर संघ आहे खामगाव संघ. चंदनवाडी या संघाची एक बाद धाव संख्या झाली आहे ती ही 5. कोण कोणाला नाचवतोय पाहूया. या धाव संख्येबरोबर एक महत्वपूर्ण विकेट गेलंय ते म्हणजे दर्पणचं. ऑफसाईडला खेळण्याचा पॉइंटच्या दिशेने प्रयत्न केला. एक धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचं कौल देत आहेत काय पाहूया. एक धावेवरच समाधान मानावं लागेल. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 6. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक बाद धाव संख्या झालेली आहे ते चंदनवाडी या संघाची 6. मगाशी जो सामना झाला आणि विजयी षटकार ठोकला ते आहे वादळे संघ. यजमान संघ आहे पांगणोली संघाबरोबर आपला सामना सेमीफायनलचा खेळणार आहेत आणि ह्या सेमीफायनलच्या नंतर लगेच फायनल जाणार आहेत. कोण संघ होतो या 2024चा विजेता पाहायला मिळणार आहेत आपल्याला. कारण खास गावावरून देखील अध्यक्ष देखील या सामन्यांसाठी आलेले आहेत. धन्यवाद. असंच लाख मोलाचं सहकार्य सदैव आपल्या संघामागे असू दे. हो, काय गोलंदाजी करतोय तो म्हणजे कृपेश. कुठेही त्रिपुरा उद्ध्वस्त केला आपल्या गोलंदाजी मधून आणि बॅक टू पॅव्हलिंग होतोय फलंदाज. प्रफुल्ल बाद होतोय. नक्कीच जिथे तिथे चर्चा झाली. हा गाणं लागला गेलेला आहे. सुमधीर संगीत आवाज येतोय आणि या निगडी खामगाव या संघाच्या दोन्ही गोलंदाजाची नक्कीच चर्चा होईल. अशी गोलंदाजी करतायत ते कृपेश आणि सज्जन. अचूक गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी, आपल्या नावासाठी, आपल्या गावासाठी. ते आहे संघ खामगाव. गोलंदाजी मार्क वर सज्ज आहे कृपेश आणि आता प्रफुल्लची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय अनिकेत. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सेमीफायनलचा राऊंड होणार आहे. एकच झालाय टॉस. तुम्ही ना पांगणोली आणि वांद्रे या संघाच्या दोन्ही कर्णधारांना विनंती करतो आपण टॉस साठी यायचं आहे, नाणेफेकीसाठी यायचं आहे. वांद्रे संघच्या कर्णधारांना विनंती करतो आपण टॉस साठी. सेमीफायनल सेमीफायनलचा राऊंड चालू होणार आहे तो म्हणजे यजमान संघ पांगणोली आणि वांद्रे. गावचे ग्रामीण अध्यक्ष देखील इथे उपस्थित राहिले. त्यांच्या उपस्थितीमध्ये हा सेमीफायनलचा राऊंड होणार आहे. बॅक टू पॅव्हलिंग होतोय फलंदाज. जर या गोलंदाजीवरती फलंदाजाने षटकार टाकला, 2 लगातार षटके टाकले तर 500 रुपयाची रोख रक्कम अनंत खेडेकर साहेबांकडून दिली जाईल. याची प्रत्येक खेळाडूने याची दखल घ्यायची आहे. अचूक फलंदाजी करावी लागेल. जर 500 रुपये रोख रक्कम घ्यायची असेल तर नवीन फलंदाज येतोय स्वप्नील. स्वप्नीलला अचूक फलंदाजी करावी लागेल. 2 षटकारा लागायला 500. वांद्रे या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे आणि पांगलोली या संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. खामगाव या संघाकडून गोलंदाजी करतोय. आडव्या पट्ट्याचा खेळण्याचा प्रयत्न केला पण लेग रनआउटच्या स्वरूपामध्ये आत्महत्या केली जाते. विकेटचं पतन होत आहे. हर्षदचं
रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट गेलंय. या कृपेशने सकाळपासून काही गोलंदाजी केली आपल्या संघासाठी, आपल्या नावासाठी, आपल्या गावासाठी. नवीन फलंदाज येतोय. सेमीफायनलचा राऊंड चालू आहे मित्रांनो. अशी फलंदाजी करावी लागेल आपला संघ विजयी करायचा असेल. संघाची धाव संख्या 1 ओव्हरमध्ये 6 झाली होती, तिथपर्यंत धाव संख्या झालेली आहे. मी आयोजक पांगनोली या संघाच्या आयोजकांना देखील विनंती करतो, जे स्टेजच्या समोर आहेत, आपल्याला देखील पेनल्टाईज केलं जाईल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते कृपेशच्या मार्फत. काय गोलंदाजी करतोय, थोडीशी स्ट्राईक साईड चेंज करतोय आणि लेफ्ट हँड बॅट्समन आलाय. युवराज सिंग प्रमाणे फलंदाजी करावी लागेल, ती म्हणजे प्रवीणला आपल्या नावाप्रमाणे जर संघ विजयी करायचा असेल तर 1-2 षटकार टाकावे लागतील, कारण 2 शेवटचे चेंडू बाकी आहेत आणि धाव संख्या झाली आहे सेमीफायनल मध्ये 6 रनांची धाव संख्या झालेली आहे. कोण होणार 2024चा आई गावदेवी क्रिकेट संघाचा विजेता? कमीत कमीत पहिली ट्रॉफी 4.5 फुटाची आहे. भव्य दिव्य असं आयोजन केले आमच्या तळा तालुक्यामध्ये. कदाचित या लोकांना माहितीच नाही, NK चषक भरवला जातो, त्याच्यामध्ये एवढी मोठी ट्रॉफी पाहिली जाते. आणि आज श्रीवर्धन मसरा तालुक्यामध्ये जर एवढी मोठी ट्रॉफी कोणी आणली असेल तर पांगनोली या गावाने आणली असेल. अभिनंदन या संघाचं. सगळ्यांचं लक्ष लागलं ते म्हणजे चषककडे आणि वाढती धावसंख्या होते. 1ने 7 धावसंख्या वाढती होते, ती म्हणजे चंदनवाडी या संघाची. वांजळे आणि पांगलोली या संघामध्ये नाणेफेक झालं, त्याच्यामध्ये वांजळे या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. त्याने देखील क्षेत्ररक्षणासाठी तयार राहायचं आहे. सेकंड सामना आहे सेमीफायनलचा. निर्धाव चेंडू टाकतोय आपल्या गोलंदाजीमधून. 1 रन घेण्याचा प्रयत्न केला होता, पण धावचीत होतोय तो प्रवीण. याच बरोबर वाढती धावसंख्यांना असते, कारण का खामगाव या संघासमोर अचूक गोलंदाजी करतायत ते म्हणजे संजन आणि कृपेश. काय कृपेशने गोलंदाजी केली, फक्त 1 धाव खर्ची केली आणि महत्वपूर्ण 3 विकेट त्याच्या गोलंदाजीवर. रनआउटच्या स्वरूपामध्ये 2 असतील. आई गावदेवी क्रिकेट चषकचा मानकरी पर्व 4थ्या आहे. भव्य दिव्य असं आयोजन केलं. सकाळपासून कुठल्याही गोष्टीचा वादविवाद नाही. अयोध्येला जेवढे मान्यवर अध्यक्ष साहेब गेले नसतील ना, तेवढे मान्यवर तुमच्या या टुर्नामेंटसाठी आज उपस्थित राहिलेत. एक अभिमानाची गोष्ट वाटते. एवढे मान्यवर आणणं देखील, या क्रिकेटवरती प्रेम करणारी लोक तुमच्या गावामध्ये असतील, समाजामध्ये असतील, त्या लोकांचं लाख मोलाचं असं सहकार्य तुम्हाला लागलंय. आणि लगेचच चंदनवाडी या संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय मित्रा. 2 सलामीवीर देखील, ज्याच्या मागे ट्रिपल के आहे आणि सज्जन जर्सी क्रमांक 1 आणि ट्रिपल के वाल्याने अजूनपर्यंत जर्सी क्रमांक घेतलेला नाही. अभी तक मैं किंग हूं हे दाखवावं लागेल, त्याला सिद्ध करावं लागेल ह्या ट्रिपल के चा अर्थ त्याला. अचूक कुठेतरी अस्वस्थ थोडेसे खेळाडू झाले होते. त्याच्यानंतर मैदानामध्ये एक लेमन टी आली, त्याच्यानंतर सगळ्यामध्ये जल्लोष उभा राहिलाय आणि गोलंदाज देखील अचूक गोलंदाजी करतायत. आता फलंदाजी सज्ज होत आहेत ते सज्जन आणि नॉन स्ट्राईकला येतोय तो. लगेचच सामना चालू करायचा आहे मित्रांनो, वेळ न घेता. नॉन स्ट्राईकला येतोय तो कृपेश. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. चंदनवाडी या संघाचा गणेश
गोलंदाज प्रवीण गोलंदाजी मार्क वर सज्ज होतोय प्रवीण राईट मोर्द मारा करेल समोर स्ट्राईकला आलेला फलंदाज सज्जन आणि नॉन स्ट्राईकला कृपेश या दोघांच्या जोरावर आतापर्यंत सेमीफायनल पर्यंत प्रवेश करत गेले तो म्हणजे खामगाव संघ आणि चंदनवाडी या संघाचा देखील या गोलंदाजाच्या जोरावर आतापर्यंत सेमीफायनल पर्यंत पोहोचणारा संघ ठरला राईट मोर्द मारा करेल समोर आहे सज्जन फलंदाजी स्ट्राईकला आलेला फलंदाज स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षण समोर तैनात आहे काय होत आहे झेल सुटली त्या क्षेत्ररक्षण गचाळ क्षेत्ररक्षण होतात 2 रन परिपूर्ण तिसऱ्या धावेचा कौल येतोय का नाही जर या पहिल्या झेल घेतला असता गणेशने तर मग कुठेतरी सामन्यामध्ये कलाटणी मिळाली असती कारण सज्जनचा विकेट होता अशीच गोलंदाजी केली होती फसवी अशी ती म्हणजे प्रवीणने गणेशने झेल थोडा सोडलाय तो सज्जनचा आणि 2 धावा स्कोर बोर्डवरती लगावल्या गेलेल्या आहेत वाढती धाव संख्या त्यांची 2 झालेली आहे अचूक अशी फलंदाजी करतोय 1D 2D मध्ये आपला स्कोर बोर्ड पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय तो सज्जन कारण त्याला माहित आहे 12 बॉल मध्ये फक्त 8 रनांची गरज आहे आता गरज आहे ती फक्त 10 बॉल मध्ये 5 रनांची गरज आहे सेमीफायनलचा राऊंड आहे हा यातून जो सामना विजयी होईल संघ विजय होईल तो फायनल कडे गेलेला असेल कोण होणार विजेता गावदेवी चषक पांगोली या संघाचा 2024 पर्व चौथ्या ऑफ साइडला खेळण्याचा पॉइंट दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षण ताईना झेल सुटली मित्रांनो क्रिकेट मध्ये झेल छुटा मॅच छुटा होतं चुकीला माफी नाही 2 रन येत आहेत याच बरोबर वाढती धावसंख्या होते डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये 5 धावसंख्या झालेली आहे खामगाव या संघाची अशीच फलंदाजी करावी लागेल संघ विजयाकडे वाटचाल करण्याच्या प्रयत्नात आहे तो म्हणजे खामगाव संघ पूर्ण सज्जन आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतोय कृपेशने आडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न केला पण निर्धाव चेंडू टाकला आपल्या अनुभवाच्या जोरावर तो म्हणजे प्रवीणने काय गोलंदाजी केलंय अचूक गोलंदाजी टाकतोय प्रवीण सेमीफायनल पर्यंत आपला संघ घेऊन पोहोचला तो म्हणजे चंदनवाडी संघ मानाचा सामना पहिला खेळले होते आजच्या दिवसामध्ये आणि सेमीफायनल कडे वाटचाल करता करता आतापर्यंत फायनल कडे वाटचाल करत चाललेले आहेत तो म्हणजे खामगाव संघ जिंकण्यासाठी आता गरज आहे खामगाव या संघाला 1 रनाची गरज आहे मंजिलें उन्हों को मिलती है जिनके सपनों में जान होती है दोस्तों पंखों से कूच नहीं होता हौसलों से उडान होती है त्याचप्रमाणे सकाळपासून हौसला आपल्यामध्ये ठेवला आणि त्या जरावर कृपेश आणि सज्जन आपल्या संघाला विजयीकडे रिव्हर्स शॉट करताना मॅक्सवेलची एकदा आठवण येते ह्याच रिव्हर्स शॉटला मानला जातो मॅक्सवेलला त्याचप्रमाणे रिव्हर्स शॉटने विजयी संघ होतोय तो खामगाव संघ अभिनंदन फायनल मध्ये प्रवेश केल्याबद्दल पांगडोली गावाच्या वतीने आपलं देखील क्रिकेट संघाच्या वतीने आपलं देखील अभिनंदन तसेच चंदनवाडी या संघाचं देखील सहभागी झाल्याबद्दल आपल्याला देखील अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा